व चालुक्यांची असलेली राजधानी. पूर्वीचं नाव वातापी. काळाच्या प्रवाहात दडलेल्या इतिहासाचा एक अप्रतिम पान आणि त्या पानावर कोरलेली शिल्पकला, जिथे प्रत्येक शिल्प, प्रत्येक दगड आणि प्रत्येक गुफा शतकानुशतकं जपलेली एक शांत परंतु खोल अर्थांनी भरलेली कथा सांगते. आज आपण चाललो आहोत बदामीकडे. लाल दगडांनी सजलेल्या दऱ्या, गुफांच्या शिल्पांनी जिवंत झालेले अध्यात्म आणि निसर्गाच्या कुशीत सामावलेली शांत, जिथे वेळही जणू थांबून जातो. आणि अगस्त्य तलावाच्या निळाशार पाण्यात लालसर कड्यांचं प्रतिबिंब पडतं तेव्हा बदामीचा नजारा आणखीन मोहक वाटतो. चला तर मग या काळातील आकर्षक आणि मन मोहून टाकणाऱ्या बदामीच्या सफरीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, काल आपण आलो डायरेक्ट आणि खूप दमलो होतो मग आम्ही काय केलं, डायरेक्ट जेवलो आणि डायरेक्ट झोपूनच गेलो. त्यामुळे व्हिडिओ काही शूट करता आले नाही आम्हाला. आणि आज आहे आमचा बदामीचा पहिला दिवस आणि हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल विकास रेसिडेन्सी. तर हॉटेलच्या समोरच तुम्ही बघू शकता पूर्ण बदामीची ती सगळी लाल दगड आहेत, हे बघा. आणि त्या साईडलाच बदामी फोर्ट आहे आपला. आणि आपले सगळेच पॉईंट त्या साईडला जेवढे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मग आता डायरेक्ट त्या स्पॉटलाच जाऊया. तिकडे सगळेच स्पॉट तुम्हाला एकत्रच दाखवतो. ते बघा, हे आपलं हॉटेल आहे, हॉटेल विकास रेसिडेन्सी. आणि गाड्यांची पार्किंग करायची असेल ना, ते बघा इथे हे आमच्या तिन्ही गाड्या आहेत. ही सिद्धेशची सिद्धेश्वरी आहे, ही माझी हार्दिका आणि ही ओंकारची ओंकारेश्वरी. मग कसं वाटतंय? बघा, हे मंदिर आहे, पण कसलं मंदिर आहे ते आम्हाला माहीत नाही आहे. पण एकदम भग्न अवस्थेत आहे. आतमध्ये मूर्ती वगैरे ना सगळी फोडलेली आहे, बघू शकता आतमध्ये. बघा, हे एक मंदिर झालं. आता दुसरं इथे एक मंदिर आहे. हे मंदिर आहे नागाचं मंदिर आहे. या दाखवतो तुम्हाला. आम्ही चपला इथे काढल्या आहेत सगळ्या. हे बघा, छोटंसंच आहे पण मस्त आहे एकदम. तर नागाचं मंदिर झालं. आता इथे पण छोटी छोटी मंदिर आहेत. या बघा, एक छोटं मंदिर आहे. हे एक आहे इथे, पण ह्याच्या आतमध्ये ना मूर्त्या नाहीत. इथे एक आहे. इथे हे विष्णूचं मंदिर आहे, कारण मूर्ती तर विष्णूची आहे आतमध्ये आणि शंकराची पिंड आहे. आणि ते झालं की इकडे पण आहे. इथे पण विष्णूची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. इथे पण आतमध्ये दगडावरती शिल्प केलं आहे. शंकराची पिंड आहे, नंदी आहे आणि बाजूला दोन कोणतरी पुजारी आहेत वाटतं, काय माहित नाही. भूतनाथ टेम्पलला जाऊया. अजून एक मंदिर आहे भूतनाथ टेम्पलच्या आधी. हे बघा, हे कदाचित शिव मंदिर आहे, कारण इथे नंदी बसलेले आहेत. तर नंदी आणि वाकून या. बघा, हे मंदिर. बघा, हे मंदिर आहे. इथे थोडं हे ओपन आधीपासूनच आहे, ओपन आहे, म्हणजे फुटलेलं असं वाटत नाही, ते ऑलरेडी तसंच आहे. आणि हे इकडे मंदिर.
आतमध्ये कसलं हे नाही आहे, साईडला एक दगड लावला आहे. इथे कदाचित शंकराची पिंड असावी, कारण नंदी हा शंकराच्या मंदिराच्या बाहेरच असतो. आणि हे बघा इथे बघा, इथे काहीतरी ना कोरलेलं आहे. हे कन्नड भाषेत आहे वाटतं, आपल्याला काय वाचता येणार नाही. आणि हे वरती बघा नक्षीकाम. हे मंदिर झालं. आता हे आहे इथलं मेन मंदिर, हे भूतनाथ मंदिर. हे बघ या, हा मंदिराचा सभा मंडप आहे. इथे पण एक नंदी आहे मोठा, तो पण बघणं अवस्थेत आहे. आणि इथे पादुका आहेत कोणाच्या तरी, बघा इथे पादुका आहेत. आणि ना इथे पण ना शिल्प होती वाटतंय बघा, हे ना तोडलंय वाटतं चिनी हातोड्याने, कारण हे दिसतंय बघा, हे दिसतंय इथे. आणि हे मंदिर, इथे 2 नागाचे शिल्प आहेत. वरती बघा वटवाघूळ लटकलाय उलटा. आतमध्ये बघा केवढी मोठी शंकराची पिंड आहे. बॅटरी आहे का, टॉर्च? बघा इथे पण एक शिल्प आहे कोरलेलं. आणि इथे पण अरे भरपूर लटकलेत वटवाघूळ. चल, काहीच दिसत नाही. हा आहे मंदिराचा मेन गाभारा. हा बघा, हे शंकर महादेवाची पिंड आहे मोठी खूप. आणि वरती बघा, वरती इथे स्टील वटवाघूळ. लाईटी आहेत पण लाईटी लावलेल्या नाही आहेत. खूप मोठी पिंड आहे. जरा बघूनच वाटतंय की प्राचीन आहे एकदम. तर मंदिर फिरलो पण एक गोष्ट राहिली. एक गोष्ट बघा, आता नोटीस केली मी. इथे बघा, इथे खाली इथे ना कोणतरी लोटांगण घालून असं दाखवले पाया पडताना. बघा आत्ता लक्ष गेलं आमचं. तर मित्रांनो, हा भूतनाथ टेम्पल आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल ना, तर इकडे आहे हा फोर्ट आहे इकडे. आणि समोरच्या साईडला इकडे तुम्हाला दिसेल की नाही ते माहीत नाही, पण तिथे माणसं आहेत. तिथे ना केव्स आहेत वरती. आणि एक दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे ना एक मंदिर आहे, दगडाच्या वरती आहे ते बघा. आता तिकडे जायचं कसं ना ते एक्झॅक्टली आम्हाला माहीत नाही, पण बघू इथून एक रस्ता आहे. तर तो रस्ता वरती जात असेल तर ठीक आहे, कारण तिथे पण मी बघितलं आहे तिथे शिल्प आहेत थोडीशी. आणि हे बघा, ही आहे अगस्त्य लेक. खूप मोठी लेक आहे आणि डायरेक्ट डीप आहे असं वाटतंय बघितल्यावरतीच. तर मित्रांनो, तो भूतनाथ टेम्पल झाला आपला. आता आपण चाललो या पॉईंटला. इथे बघा, इथे एक स्तंभ आहे, तो कसला आहे ते माहीत नाही आम्हाला. आणि खालती ना नागाचं एक शिल्प आहे. आणि इथं ना एक गोष्ट नोटीस केली आम्ही ना, नागाची भरपूर मंदिरं आहेत. 3 ते 4 मंदिरं नागाची आहेत. बघा, हे एक मंदिर आहे इथे, हे पण आहे ते नागाचं मंदिर आहे. हे बघा. आणि इकडे या, हे बघा, हे दगडावरती ना सगळे शंकराची पिंड वगैरे कोरलेले आहेत. बघा इथे, तिथे, इथे हे नंदी महाराज आहेत आपले. इथे एक भोलेनाथची पिंड आहे. आणि या ते वरती पण आहे. वरती आलात ना ते बघा, इथे ना भरपूर सारी शिल्प आहेत कोरलेली. हे बघा इकडे, हां पहिला नरसिंह आहे, काली अंबा वाटतं. ते खालती हनुमान आहे काय असं बसलेले आहेत ते? नाही, हनुमान आहेत. ह्या कोपऱ्यात येतो तो वराह अवतार आहे विष्णूचा. ही विष्णूची मूर्ती आहे. गणपती हे 3 हे दत्तगुरू आहेत, हे विष्णूच असतील. तर आम्ही असं बोलतोय कारण आम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन माहीत नाही या प्लेसची. या हे हा पॉईंट झाला. आता पुढे या. आता ह्या जिन्यावरनं वरतीच चढल्यावरती हा व्ह्यू बघा एक असा, काय खतरनाक वाटतंय. डायरेक्ट असं माहिष्मती साम्राज्यम. या बघा, खतरनाक. तर तिथून तुम्ही खालतून वरती आल्यावरती व्ह्यू बघितला ना, तर इथून वरतून खाली गेल्यावरती व्ह्यू बघा.
बघा खतरनाक. आणि ना इथे एक मंदिर आहे, हे दाखवतो. विष्णू एकदम अशा विष्णू झोपलेल्या अवतारात त्यांचा हे मंदिर आहे बघा. हे बघा मंडप आहे, विष्णू आहेत, खालती लक्ष्मी माता त्यांचे पाय प्रेस करताना अशा मूर्त्या आहेत. बघा इथे पण 3 मूर्त्या आहेत, इथे परत नागाच्या मूर्त्या आहेत. आणि हे सगळी मंदिरं आहेत ना एकदम म्हणजे रॉक कटिंग मंदिर आहेत. म्हणजे असं म्हणजे सिमेंट किंवा कसला वापर नाही केला त्यांचा. असे म्हणजे एकावर एक दगड रचलेले आहेत ना, फक्त दगड रचलेले आहेत असे बस, एकदम माप घेऊन. हे बघा इकडे बाहेर दाखवतो तुम्हाला. आता हे बघा इथे बघा, हे नाही एवढं कट होतं म्हणून इथे तेवढ्याच साईजचा दगड लावला आहे. हे नंतर भरलेलं आहे सगळं. हे बघा हे सगळं नंतर. आणि दुसरी गोष्ट एक नोटीस केली मी, इथे ना लोकांना चपला घालून फिरत आहेत. हा भले ही मंदिरं सगळी खंडित आहेत, पण भाई मंदिर ते मंदिर असतं, त्यामुळे आपण विदाऊट चप्पलच फिरतो. कारण आम्ही ओमकार, मी सिद्धेश, आम्ही सगळे ना बिना चपलीचेच फिरतोय. काही झालं तरी ते मंदिर आहे, जरी खंडित असलं ना तरी ते मंदिरच आहे. आणि मंदिर ते मंदिर असतं. आपला पुढे एक पॉईंट आहे, तिकडे जाऊन येऊया पटकन. इथे ना एक गोष्ट विचित्र आहे, तुम्ही कॅमेरा घेऊन फिरू शकता पण स्टँड नाही लावू शकत. हा बघा आम्ही ट्रायपॉड आणला होता, तर हा यूज नाही करू शकत तुम्ही तिथलं. आणि एक गोष्ट म्हणजे तो महान माणूस टोपीवाला आम्हाला बोलतो मी सुपरवायझर आहे. तो त्याच्यावर चालला, त्याला बोलतो गवतं साफ कर बोलतो. डेंजर आहे. इकडे काहीतरी गुफेसारखं टाळा लावून ठेवलाय त्यांनी. खारुताई आली, काहीतरी हाय वाटत. काय भाई, ओ मंदिर आहे वाटतं आतमध्ये. मित्रांनो आता आपण आलो आहे, माझ्या मागे बघताय तुम्ही, हे आहे अप्पर शिवालय. तर या पटकन आतमधून एक आपण टूर करून घेऊया. प्रदक्षिणा घालतो ना त्यासाठी व्हेंटिलेशनसाठी. व्हेंटिलेशनचा आणि याच्या मागून गेलात ना तुम्ही असं पूर्ण गोल पूर्ण बदामी सिटी दिसते. बघाल ना पूर्ण बदामी सिटी दिसते. आणि खालती नाही बघा इथे लोअर शिवालय आहे आणि हा इथे वॉच कवरती आहे. लोअर शिवालय, लोअर शिवालय आणि आपण आहोत ते अप्पर शिवालय. आणि इकडे 2 वॉच टॉवर आहे आणि समोर त्या केव्स आहेत. आणि पूर्ण अगस्त लिंक वगैरे पूर्ण गुरुजी. आणि काही पार्ट पण इकडे या साईडला, तर तिकडे पण जाऊया आपण.
मित्रांनो ते मागे मगाशी आपण केलं ते अप्पर शिवालय आणि मी तुम्हाला वरून दाखवलं ना खालती लोअर शिवालय. हे बघा हे लोअर शिवालय. इथे आतमध्ये पण शंकराची पिंड आहे त्याची. कारण इथे ते पाणी आपण हे करतो दूध वगैरे तिथून जाण्यासाठी ते आहे. आणि इकडे मागे असं इकडे मागून इथे एक तोफ आहे. हे मंदिर मोठं होतं अजून हे पडलं गेलं आहे. कारण हे दिसताना दगडी वगैरे इथे खांब आहे त्याच्यावरती नक्षीकाम वगैरे पण आहे इथे टाईप. तुम्ही इथे खाली बघितलात ना तर अशी बरीच मंदिर आहेत जुन्या काळातली. तिथे एक समोर एक आहे मागे अशी बरीच मंदिर आहेत सगळी सेम सेम आहेत. तिकडे तिकडे एक मागे एक आहे. तर मग ही ॲक्च्युअलमध्ये एंट्री आहे वरती फोर्टवरती जायची. पण आम्ही ना मागून आलो होतो कारण मागे एक हनुमानाचं मंदिर आहे मोठंवालं प्राचीन. तर आम्ही तिथे गेलो होतो पहिले. तर तिथे एक लोकल आम्हाला बोलला की इथून पण वरती जायला फोर्टवर जायला तर रस्ता आहे. मग आम्ही तिकडून तसं आलो होतो आणि आता मी तो जिथं एंट्री आहे ना तिथून आम्ही वापस रिटर्न खाली चाललो. तर मित्रांनो ही आहे बदामीमधली पहिली केव. आणि तुम्ही इथे बघा राईट साईडला बघितलात ना इथे एक मूर्ती आहे देवाची आणि ह्या साईडला नटराजांची मूर्ती आहे. आणि या आतमध्ये इकडे आहे विष्णूची मूर्ती आहे आणि इकडे दत्तगुरू आहेत वाटतं. हे दत्तगुरूंची मूर्ती आहे ना गाय बघ. आणि बघा नक्षीकाम बघा इथे. आणि मेन म्हणजे वरती बघा नाग इथे पण आहे तिकडे इकडे पुढे पण आहे. आणि हा बघा नंदी नंदी महाराज सोडलेला आहे. नंदी महाराज इथे हा सभा मंडप आणि हा मेन गाभारा. शंकराची पिंड आहे आतमध्ये. पिंड आहे आरामात. शंकराची मोठी बॅटरी लाव. हा गाभारा आहे मेन. ही पिंड भरपूर मोठी पिंड आहे. तर पहिली केव झाले. आता हा वरती रोड चाललाय. तिकडे केव नंबर 2 आणि केव नंबर 3 आहे. तर चला दाखवतो वरती या. तर मित्रांनो ही आहे गुफा नंबर 2 आणि ही समर्पित आहे आपल्या विष्णू भगवानला. या दोन्ही साईडला मूर्त्या आहेत वेगळे. हे विष्णूचा अवतार वराह देवाचा हे. आणि या साईडला पण एक मूर्ती आणि वरती बघा वरती वेगवेगळं नक्षीकाम आहे. आणि हा आहे सभा मंडप. हा आहे मेन गाभारा. बॅटरी लावतो. इथे पण शंकर महादेवाची मूर्ती आहे. मूर्ती बोलते पिंड आहे. ही थोडी वेगळी आहे. मित्रांनो ह्याच्यावरती ना बुरुज आहेत मोठमोठी. त्यांना इथून त्यातला वरती जायला रस्ता होता म्हणजे आहे पण तो सध्या ना आता मे बी गव्हर्नमेंटने बंद करून ठेवला आहे. आणि ही मागे तुम्ही मोठा दरवाजा बघताय ना
हा आहे केव नंबर 3चा दरवाजा बघा. ही सगळ्यात मोठी केव आहे. या बघा, ही आहे केव नंबर 3, तिसरी केव. खूप मोठी आहे. खालच्या 2 केवपेक्षा ना ही खूप मोठी आहे. तर मित्रांनो, ही आहे तिसरी केव. या खालच्या केव्सपेक्षा ना ही थोडी वेगळी आहे. म्हणजे सेम विष्णूलाच अर्पित आहे, पण इथे ना मूर्त्या वगैरे ना आहेत. इकडे बघा, इकडे हनुमानाची मूर्ती आहे, इकडे पण मूर्ती आहे. परत हे तुम्ही पिलर्सवरती बघितले ना, बघा पिलरवरती पण प्रत्येक 4-4 मूर्त्या आहेत. हे बघा हे. आणि वरती बघाल ना, वरती सिलिंगला तर प्रत्येक खाच्यात वेगवेगळं आहे. बघा इथे पण आहे. बघा इथे पण विष्णूची मूर्ती आहे सगळ्यात मोठी. इकडे पण आहे. आणि मित्रांनो, पिलरचे वरती बघितलं ना तुम्ही, हे बघा तिथं ना काय काय नक्षीकाम केलेलं आहे सगळ्या पिलरच्या ह्याच्यावरती. इथे पुढे परत इथे बघा, इथे पण कोणतरी लोटांगण घातलं वाटतं कोणीतरी इथे समोर देवाला हे करण्यासाठी, पाया पडण्यासाठी. आणि बाकी सगळे नक्षीकाम. आणि हा सभामंडप, या सभामंडपाच्या वरती बघा सगळं वेगवेगळं नक्षीकाम आहे. म्हणजे मूर्त्या वगैरे सगळं आहे. वटवाघूळ पण लटकलेत उलटे. आणि हा एक गाभा आहे. आणि ही पिंड. मित्रांनो, ही आहे 4थी गुफा. इथे थोडी पुढे वरती चढून परत खालती आहे. केव नंबर 4. या तर ही आहे 4थी केव. इथे आय थिंक इथे ही जैन लोकां, कारण इथे ना मूर्त्या बघा बुद्धांच्या मूर्त्या आहेत ना रे, बुद्ध अवतारांच्या मूर्त्या आहेत विष्णूच्या. बघा इकडे पण मूर्ती आहे बुद्ध अवताराची विष्णूची. इकडे पण एक मोठी आतमध्ये, जे सगळीकडे तशाच आहेत. आणि आतमध्ये पण आहे हे बघा, गाभाऱ्यात पण इथे बुद्धांचा स्टॅच्यू आहे. इथे इकडे पण म्हणजे पूर्ण मंदिरात इथे 30 शिल्प आहेत. कैमरामैन ओंकार कदम और सिद्धेश उत्तेकर के साथ ब्लॉगर हार्दिक घोड. हिंदीत बोललं, मराठीत बोलायला पाहिजे. ओंकार कदम, सिद्धेश उत्तेकर आणि मी. मित्रांनो, आता आपला बदामी फोर्ट, भूतनाथ टेम्पल आणि बदामी केव वगैरे सगळं फिरून झालंय. आणि आता आपण जात आहोत महाकुटा टेम्पलच्या जवळ. चला आता तिकडे जाऊन, इथून 12 किलोमीटर आहे. आता चला तिकडेच जाऊनच बोलूया डायरेक्ट. सलामी देतात बा ओंकार तुला. तर मित्रांनो, पोचलो आपण महाकुटा ग्रुप ऑफ टेम्पलला. पण आतमध्ये जायच्या आधी ना ते बघा तिकडे बघा 2 रथ आहेत मोठे. एक मोठा आहे, एक लहान आहे.
मित्रांनो हे आहे मेन मंदिर महाकूटाचं. त्या आतमध्ये मल्टिपल टेम्पल्स आहेत. या आतमध्ये चौथरा आहे आणि समोरच गणपतीची मूर्ती आहे. सायलेन्स ठेवायला सांगितलं, सायलेन्स. आपले नंदी महाराज पण इथे बसले. बघा हा एक मेन टेम्पल आहे. तर मित्रांनो हे मंदिर झालं आपलं, पण तुम्ही राईट साईडला बघाल ना तर अजून काहीसे मंदिर आहेत. चला ती पण एक्सप्लोअर करू, बघू आपण. बघा इथे एक मंदिर आहे छोटंसं महादेवाचं, आणि इथे पण आहे नवग्रह मंदिर आहे. नवग्रह. अच्छा हे नवग्रह मंदिर आहे. आतमध्ये छोटासा रथ पण आहे, घोडे वगैरे रथावरती देव बसलेले आहेत. इकडे एक छोटंसं शंकराचं मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे, प्लस मागे एक शंकराचं मंदिर आहे. एक महादेवाचं मंदिर आहे. हे बघा इथे एक गणपतीची मूर्ती आहे, आणि इकडे आलात तर इथे एक मूर्ती आहे, प्लस नंदी आहेत 2. इकडे एक नंदी आहे, आणि इकडे कुंड आहे. हा तुम्हाला मी नंतर दाखवतो, कारण आम्ही जाणार आहे आता इथे. ठीक आहे. इथे दत्तगुरूंची आहे, इथे शंकराचं मंदिर आहे. ते बघितलात ना लगेच त्याच्या बाजूलाच इकडे पण महादेवाचं एक मंदिर आहे. म्हणजे तुम्ही बघता ना सगळे मंदिरं, मोस्ट ऑफ मंदिरं ना महादेवाचीच आहेत. सगळे शंकराच्या पिंडा, नंदी असं सगळं आहे. हे बघा इकडे पण शंकराची पिंड आहे. हे इथलं मोठं मंदिर आहे. बघा इकडे पण नंदी आहे, म्हणजे ही पण शंकराचंच मंदिर आहे. पण ते मागे पण आहे, म्हणजे मल्टिपल टेम्पल्स आहेत. हा बघा हा नंदी बघा केवढा मोठा आहे. हा बघा हा नंदी बघा केवढा मोठा आहे. बघा, आणि जेवढा मोठा नंदी आहे ना तेवढीच मोठी शंकराची पिंड पण आहे आतमध्ये. बघा असा नंदी आहे तशी पिंड पण आहे आतमध्ये मोठी. बघा गाभारा. इथे पण सगळे नक्षीकाम आहे, वरती पण नक्षीकाम आहे इथे. चला या एक प्रदक्षिणा घालूया. इकडे एक विंडो आहे व्हेंटिलेशनला.
चमका तर भरपूर आहेत वटवाघळीचे लटकलेले उलटे. तर मित्रांनो, बदामी करणार असाल ना तर ह्या प्लेसला नक्की या भाई. एक नंबर जागा आहे, जाम भारी जागा आहे. हे बघा, सगळी इकडे टेम्पल आहेत, पूर्ण मल्टिपल टेम्पल्स आहेत भाई. सगळे महादेवाला अर्पित आहेत आपल्या. आणि इकडे तुम्ही बघाल ना, हे बघा इकडे ना कुंड आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा कुंड आहे आणि ह्याच्या खालून तिकडे एका मंदिरात जायला रस्ता आहे. तर आय होप आम्हाला आता जायला भेटेल, तर आम्ही नक्की ट्राय करतो आणि दाखवतो. पाण्याखाली मंदिर तर होतं, पण विजिबिलिटी कमी असल्यामुळे आतमध्ये जायची हिंमतच नाही केली. ओंकारने 4 ते 5 वेळा प्रयत्न केला, पण पुढे काहीच दिसत नव्हतं. म्हणून आम्ही आतमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही थोड्या कुंडात मजा केली आणि मग तिथून बाहेर आलो. इथे ओंकार सिद्धेशला ॲडवाईस देताना फायनली आय विन. नाही उलटा खूप इझी आहे, मला पण नव्हते. ब्रीदिंग कर, श्वास नको सोडू. नाही रे भाऊ, मला उलट नाही, मी जातो खाली. ब्रीदिंग कर नॉर्मल, छाती फुललेली ठेव. तुझी बॉडी आहे ना उभी नाही, पूर्ण वाटली पाहिजे. आणि पसरव स्वतःला. बॉडी शेक कर. मित्रांनो, आता आपण आलोय बनशंकरी टेम्पल मध्ये. या. काय तांब्याचं आहे का सोन्याचं आहे? मित्रांनो, आता बदामीतून निघालो आहे आम्ही तिघं पण. आणि आता आम्ही चाललो आहे हम्पीच्या दिशेने. इथून हम्पी आहे 139 किलोमीटर्स.
आणि टाईम दाखवत आहे 3 तास 15 मिनटं. राईट साईडला पूर्ण सनफ्लॉवर आहे. फोटो काढू, फोटो मागे जाऊ ना, परत मागे जाऊ. थांब, रिक्षाला जाऊ दे. टाक सिद्धेश, टाक. फिरव ठीक आहे, घे. हां चालेल, लाव. वरती घे गाडी, रस्त्यावर लाव सिद्धेश. बस. बऱ्याच लोकांना डाऊट असतं, या पवनचक्क्या असतात ना, त्यांचे एवढे मोठे मोठे ज्या पात्या असतात त्या वरती कशा नेल्या जातात, तर मी तुम्हाला दाखवतो. मागे ते बघा, तिथं ना एक लाईव्ह पवनचक्कीचं हे लावतायत. बघा तुम्ही बघाल ना व्हिडिओमध्ये, हे बघा झूम करतो. हे बघा क्रेन दिसतंय का, क्रेन. त्या क्रेननी पवनचक्की नेली जाते वरती, पवनचक्कीचा पंखा, आणि मग तो लावला जातो. आणि इकडे आजूबाजूला तुम्ही बघाल ना, हे पूर्ण सनफ्लॉवर आहे. हे बघा खाली पूर्ण सनफ्लॉवर आहे. आणि हे बघा यांचा शूट चालू आहे इथे. मित्रांनो, कर्नाटकमध्ये ना एक गोष्ट आहे, इथे ना छोट्या छोट्या गावांना पण ना एकदम असे बायपास दिलेत. त्या समोर बघा एक बायपास आहे. हा बघा, सरळ गेलात ना गाव आहे, पण आपल्याला इकडे जायचं आहे, बायपास आहे. एक गोष्ट चांगली आहे, तर तिकडनं गावातला रोड तुम्ही बाहेरून जाऊ शकता डायरेक्ट. म्हणजे एकदम छोटासा टाऊन आहे, पण बघा रस्ता एकदम. मित्रांनो, विंड ब्लास्ट ना, विंड ब्लास्ट खूप म्हणजे खूप जास्त आहे. त्यामुळे ना रेकॉर्ड करता येत नाही, कारण मी रेकॉर्ड करायला गेलो ना सगळा हवेचा आवाज येईल. पण जो हा हायवे आहे ना भाई, एक नंबर हायवे आहे. हाच नाही, पूर्ण कर्नाटकचे रोड आहेत ना, एकदम कडक रोड आहेत, एकदम कडक रोड आहे. हा पण भाई एक्सप्रेस वे पेक्षा कमी नाही आहे भाई, एकदम कडक आहे. कडक रोड आहे भाई, कडक. अजून आम्हाला दाखवत आहे 60 किलोमीटर, 1 hour 24 minutes, 64 किलोमीटरला. आणि जर तुम्ही आता नाही दिसत आहे, पण आजूबाजूला आम्ही मगाशी बघत होतो ना, तर ते हम्पीचा जो एरिया आहे ना, म्हणजे असा तो खडकाळ प्रदेश, असे म्हणजे मोठ्या मोठ्या दगडांचे डोंगर वगैरे सगळं, तसं सगळं आता चालू झालं आहे आम्हाला इथे दिसायला. कारण इथून आता 60 किलोमीटर दाखवत आहे. मित्रांनो, वेलकम टू हम्पी. मित्रांनो, पोचलो आता आपण हम्पीला. हम्पी म्हणजे अंजनेरी हिल्स वगैरे आहे ना, त्या साईडने जातो आता आपण. तर आता एक काम करूया, चला डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यावरतीच आपण भेटूया. फायनली पोचलो आपण. हा ब्रिज बघता, हा बघा, हा त्या काळातला ब्रिज आहे वाटतं. हा बघा, आणि ते तिकडे दिसतंय व्हाईट वरती डोंगरावरती, ते आपले महाबली बजरंगबली यांचं जन्मस्थान अंजनेरी हिल्स. हे आहे आपले महाबली बजरंगबली यांचं जन्मस्थान. एक फोटो तो बनता है भाई इधर.